आज ना मला उपवास आहे याची संधी साधून ना या दोघींनी अमृत चपातीवर चांगलाच ताव मारला होता। सकाळची कामं लवकर उरकली म्हणून म्हणलं चला थोडंसं शिल्लक काम करून घेऊया। पोटमाळा साफ करायला घेतला होता ना तर तिथे एवढी प्रचंड धूळ झाली होती। सगळी धूळ साफ केली आणि डब्बे घासून जिथली तिथं जागेवर मांडून दिले। आता वरची साफसफाई केली आहे म्हणून ना तर खाली पण प्रचंड घाण झाली होती। खालचा झाडू मारते ना मारते तोच ना डोळ्यासमोर प्रचंड अंधार यायला लागल्या। मग काय काम दिलं ठेवून आणि अगोदर गेले किचनमध्ये। म्हटलं चला अगोदर करून घेऊया पोटोबा, नंतर होत राहील विठोबा। मग ताटात खिचडी घेतली आणि सोफ्यावर बसून निवांत खात बसले। आता खिचडी हा असा प्रकार आहे ना तो मला अजिबात आवडत नाही, पण माझ्याकडे ना दुसरा कोणता ऑप्शनच नव्हता। खिचडी खाता खाताच ना माझं लक्ष ना माझ्या झाडांकडे गेलं होतं, जे आज शिल्लकचं काम करण्यामुळे ना त्यांना पाणी घालायला मी पूर्णपणे विसरून गेले होते। मग काय ताट किचनमध्ये ठेवलं आणि पहिल्यांदा त्यांना पाणी द्यायला गेले। आता त्यामध्ये एक झाड आहे आणि 2 कटिंग्ज आहेत जे मी माझ्या आईकडून घेऊन आले आहे। मग सगळ्यांना पाणी घातलं शिवाय या झाडाच्या, कारण की हे झाड मी कालच बाजारातून घेऊन आले आहे। आता म्हटलं याला इथं पाणी घालायचं म्हटलं ना तर सगळ्या घरात पाणी होणार, म्हणून मी याला पहिल्यांदा घेऊन गेले आणि उन्हात ठेवलं। आता उन्हात ठेवलं आणि तिथंच पाणी घातलं। तिथं पाणी घालते ना ज्याची भीती होती ना तेच झालं आणि माझ्या गॅलरीची अवस्था काही अशीची झाली आणि माझ्या कामामध्ये वाढ पडली। आता रोजच्या कामामध्ये ना हा भांड्याचा ढीग तसाच पडलेला होता। भांडे घासायचा ना मला प्रचंड कंटाळा आला होता, पण आता कंटाळा करून चालणार नव्हता म्हणून पटकन भांडी घासायला घेतली। भांडी घासताना मला 5 वाजली होती आणि हा टाईम आहे माझा चहा पिण्याचा। मग काय थोडंसं स्वतः रेडी झाले आणि आले किचनमध्ये आले, चहा ठेवला। आता दुधाचा चहा तर मी काही पित नाही। आता इथं काळा चहा उकळतंय तोच म्हणलं चला मुलींना बघून घेऊया मुली काय करतात। तर इथं त्यांची रडापडी चालली होती। म्हटलं इकडं दुर्लक्ष केलं आणि मी चहा घेण्यासाठी किचनमध्ये गेले, तोच ह्यांचं एक तुझी एक माझी क्लिप हे चालू होतं। म्हटलं ह्यांच्या गोंधळात आपण पडायला नको, म्हणून मी माझा छान गरमागरम चहा घेतला आणि निवांत बसून सोफ्यावर चहा पीत बसले। आजच्या पुरतं एवढंच। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ना ते कमेंटमध्ये नक्की सांगा। चलो बाय।